लाडकी युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजे लाडका भाऊ, लाडकी बहीण आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगण्यात आलं की तुमचं हे प्रशिक्षण 6 महिन्याचं आहे. 6 महिन्यानंतर पण 6 महिन्यानंतर काय ते कोणी सांगितलं नाही. तसंच निवडणुकीच्या माध्यमातून माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी आपल्याला एक प्रकारचं दिशाभूल किंवा आशेला लावणारं वक्तव्य केलं. ते म्हणजे तुम्हाला इथंच प्रशिक्षण दिलं, इथंच तुम्हाला नोकरी सुद्धा देणार म्हणलं का नाही. त्या ठिकाणी बघितलं का नाही, माझं 2 वे कम्युनिकेशन आहे. जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत माझ्या ओठातून निघणार आहे म्हणलंय का नाही. जोरात सांगायचं म्हणलंय का नाही. हा आवाज पूर्ण मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे 2 विद्यार्थी आलेत, आपण गोलीगत धोका जो दिलाय शासनाने, त्यांना आता आपण गोलीगत इशारा पण द्यायचा आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला संदेश सुद्धा द्यायचे आहे की शासनानं आमच्या स्वप्नाचा, आपल्या भविष्याचा, आपल्या सर्व आई वडिलांच्या ज्या अपेक्षाचा इथं भंग केलेला आहे. या शासनाचा कुठेतरी आपण निषेध म्हणून या शासनाला आपण काय चूक केली हे लक्षात आणून द्यायला पाहिजे. हे युवा आहेत, हे काय करू शकतात. आझाद मैदानावर सध्या प्रसंविधानिक मार्गाने चालू आहे. हे जर भडकले तर नक्कीच उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, शासनानं आपल्याला एक प्रकारचं चॉकलेट दिलेलं आहे. आता काय त्यांना झालं, आपलं त्यांनी निवडून आले, त्यांना आपला वापर झालेला आहे. पण इथून पुढे सांगतोय, आपल्या नेतृत्वाची परवानगी घेऊन म्हणून सांगतोय, जर यांनी PR नाही काढला आज आणि उद्या तर विरोधी पक्षाची भूमिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून हे प्रशिक्षणार्थी काम करतील का नाही. स्टार प्रचारक म्हणून हे सगळे लाडके भाऊ या लाडक्या बहिणी काम करतील, दाखवून देतील सरकारची जागा. या सरकारला चढवणारे आपणच आहोत, याला पृथ्वीवर बसवणारे आपणच आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय की या जर शिका संघटित व्हा, संघर्ष करा असेही म्हणलंय. आणि वामनदादा कर्डकांनी सांगितलंय, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. आता 5 लोक कोण कोण आहेत. एक टाकोरकर साहेब आहेत, एक अनुप सर आहेत, एक राठोड साहेब आहेत आणि 4थं आपण आहोत आणि एक दुग्धाभिषेक करणारे आहोत. हे जर 5 लोक एकत्र आली या 2 दिवसामध्ये जिहाद काढायला होतं. हे टोक आता आपल्याला धारदार करायचं आहे. आणि इथून पुढं आज उद्या संबंध महाराष्ट्रातील जे डेरी हरी पदभावरी म्हणलेले जे प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत, त्यांना सगळ्याला इथून इशारा देतो की घरी बसून काही भेटत नाही, घरी बसून काही मिळत नाही. अरे मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. गुमराह तो वो है जो घर से निकला ही नहीं. अरे घरातून निघा. तुम्हाला जर तुम्हाला घर पाहिजे तर घराच्या निघालं पाहिजे. तुम्ही तिथं बसून आम्हाला ग्रुपवरती मेसेज करता, कॉन्फरन्स घेतात, त्याच्यामध्ये सांगतात जेव करेंगे तेव करेंगे, लढाई के दिन खडे करेंगे. असं तुमची घरी बसण्याची भूमिका आहे का. आणि प्रशिक्षणार्थ्याला खरंच गरज किती आहे हे तुमच्या संख्येतून कळतंय. आज इथं एवढे सगळे जमले, कालचा मॉब होता, आज बघा इथं किती आहेत. याची दक्षता पण घेतली पाहिजे. तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल, आयुष्याची भाकर घ्यायची असेल, मी स्वतः इंजिनियर आहे. आज मी कुणाच्या तरी एका कंपनीत कामाला गेलो, नोकर म्हणून मला तरी ढीक पगार देतील, पण सन्मान भेटणार नाही. ही सन्मानाची भाकर त्या शासनानं आशीला लावून आम्हाला बसवले जेवायला. आणि आता जेवणही काढून घेतलंय, सगळंच काढून घेतलंय. 5 महिन्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरती कवडे सुद्धा काढून घेतले. एवढ्यापर्यंत ही मदत त्यांची मारायची हिंमत झाली नसती तर आपण एक नसतो. आपण एक असतो तर त्यांची मदत झाली नसती. हा GR आहे.